1 नोव्हेंबर 2025 पासून अनेक सरकारी आणि आर्थिक नियमामध्ये मोठे बदल झालेले आहेत. तर चला जाणून घेऊया नेमकं काय बदललंय. नंबर 1, आधार कार्ड अपडेट करणं अगदी झालंय सोपं. UIDAI म्हणजेच आधार कार्डने अपडेट प्रक्रिया अगदी सोपी केली आहे. आता नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर ऑनलाईन बदलता येणार आहेत, ते सुद्धा तुमच्या मोबाईलवरून आणि घरी बसून. आणि मुलांच्या बायोमेट्रिकचं अपडेटचं शुल्क सुद्धा 1 वर्षासाठी माफ केलं गेलं आहे. नंबर 2, बँक खात्यात नवे नियम. 1 नोव्हेंबर 2025 पासून तुम्ही तुमच्या बँक खात्यात किंवा लॉकरमध्ये 4 नॉमिनी ठेवू शकता आणि तुम्ही त्यांचे शेअर किती टक्के ठेवायचे हे सुद्धा ठरवू शकता. त्यामुळे वारसांसाठी निधी मिळणं अगदी सोपं होणार आहे. नंबर 3, जर तुमच्याकडे SBIचे कार्ड असेल तर 1 नोव्हेंबर 2025 पासून विशिष्ट व्यवहारावर, जसं की एज्युकेशन फी भरत असताना किंवा वॉलेटमध्ये 1000 रुपयापेक्षा जास्त लोड करताना तुम्हाला 1% शुल्क भरावं लागणार आहे. नंबर 4, व्यावसायिकांसाठी GST मध्ये बदल. छोट्या व्यवसायांसाठी GST नोंदणी प्रक्रिया आता सोपी झाली आहे आणि ती जलद सुद्धा झालेली आहे. लो रिस्क व्यवसायांना आता आपोआप अप्रुव्हल मिळू शकते. नंबर 5, पेन्शन धारकांसाठी अगदी महत्वाचं. अधिकतर पेन्शन धारकांची जीवन प्रमाणपत्र देण्याची तारीख ही नोव्हेंबर मधील असते. तर सरकारी पेन्शन धारकांनी आपलं जीवन प्रमाणपत्र हे 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करायला अजिबात विसरू नका, नाहीतर तुमची पेन्शन बंद होऊ शकते. अशाच नवीन व्हिडिओसाठी टेक्नो टायगरला फॉलो करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजेच आपल्या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला मिळत राहतील. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.